नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। ज्या घटकेची आपण वाट पाहत होतो तो म्हणजे सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातील सर्व एमबीबीएस, बीए, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीएनओ या सर्व प्रोसेस साठीचं नोटीस नंबर 1 नीट यूजी 2025 च्या ऍडमिशन प्रोसेस साठी यूजी हेल्थ सायन्सेस कोर्सेस साठी नीट 2025 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस इयर 2025-26 चे सीईटी सेल मार्फत mahaCET.org.in या वेबसाईट वरती जे काही एमबीबीएस पासून फिजिओथेरपी साठीचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे। त्यामध्ये 2 टेबल आहेत। टेबल नंबर 1 मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन सुरुवात करावी लागते। महाराष्ट्र सीईटी सेल मध्ये आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून आपल्याला एसएमएल म्हणजे महाराष्ट्र राज्यातला कितवा नंबर आहे ते आपल्याला द्यावा लागत असतो। त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस, त्याच्यामध्ये काय काय येते बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीए, एसएलपी आणि बीपीओ या सर्व कोर्सेस साठी रजिस्ट्रेशनची मुदत 23 म्हणजे आज 23 जुलै 2025 पासून ते 30 जुलै 2025 च्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तमाम सर्वांना जे अगदी नीट परीक्षा दिलेल्या 0 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे। त्याचबरोबर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन थ्रू ऑनलाइन पेमेंट गेटवे फॉर एमबीबीएस, बीडीएस टू फिजिओथेरपी सर्व प्रकारच्या कॉलेजेस साठी द कॅन्डिडेट विल ट्रीटेड ॲज रजिस्टर फॉर प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल ऑफ पेमेंट फीज। जी 1000 रुपये फीज ऑनलाइन स्वरूपामध्ये आपल्याला भरायची आहे सीईटी सेल कडे, ती फीज भरल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस झालं असं मानायचं नाहीये असं सांगितलंय। ती सुद्धा मुदत आजपासून म्हणजे 23 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत आपल्याला पेमेंट भरण्याची सुद्धा संधी उपलब्ध आहे। बघा, आपण महाराष्ट्र सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करत असताना आजपासून म्हणजे 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 8 दिवस आपल्याला संधी उपलब्ध आहे। रात्रंदिवस सीईटी सेलची वेबसाईट ओपन आहे, सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याचबरोबर अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स पोर्टल ऍज पर लिस्ट, म्हणजे जी काय आम्ही लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे त्यानुसार सर्व प्रकारचे आपले डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे। हे ऑनलाइन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होत असतं, हे लक्षात घ्या। त्यामुळे त्याची मुदत सुद्धा 23 पासून 23 जुलै 2025 पासून 1 सप्टेंबर 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत आपल्याला उपलब्ध आहे। म्हणजे काय बघा, एकंदरीत तुम्हाला 1 दिवस जास्त दिलाय। कलर्ड स्कॅन कॉपीज म्हणजे काय, जे काही आपले 10वी 12वीचे मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला लागत नाही, नॅशनॅलिटी, नीट स्कोर कार्ड किंवा ऍडमिट कार्ड व्हॉट एव्हर मे बी, किंवा जे काही सर्वात महत्त्वाचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते कलर्ड स्कॅन कॉपीज पाहिजे। झेरॉक्सच्या स्कॅन कॉपीज करून उपयोग नाही, हे सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवा। त्याच्यासाठी मात्र कलर्ड स्कॅन कॉपीज अपलोड करण्याची मुदत ही आपल्याला 1 सप्टेंबर 2025 1 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत संधी उपलब्ध दिलेली आहे। आणि पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन केलेलं आहे या सर्वांची लिस्ट आपल्याला 2 ऑगस्ट 2025 ला आपल्याला उपलब्ध होणार आहे। पहिल्या टेबलमध्ये आपल्या सर्वांना रजिस्ट्रेशन करायचे, लगेच एमबीबीएस बीडीएसचा राऊंड सुरू होणार आहे आणि त्याचं शेड्यूल सुद्धा लगेच आपल्याला 2 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यावेळेस चॉईस फिलिंग सुरू होणार आहे। बीएमएस ला मात्र एमबीबीएस चे 2 राऊंड संपल्यानंतर AA-CCC च्या ऑल इंडिया कोट्याचं बीएमएस आणि बीओएमएस आणि बीएचएमएस चा गव्हर्नमेंट आणि डीम्डचा
राऊंड लागतात आणि त्यानंतर मात्र आपलं सीईटी मार्फत होणाऱ्या याच रजिस्टर्ड विद्यार्थ्यांसाठी बीएमएस साठी जे राऊंड लागत असतात त्याच्यासाठीचे चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होत असतं. त्यामुळे पहिला राऊंड एमबीबीएस बीडीएसचा असतो आणि तो आपल्याला लगेच सुरू होणार आहे. त्याचं शेड्यूल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक स्वागत करून सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.